हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर संगीता भेंडे, हेल्थ अँड फिटनेसच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याची उत्सुकता सर्वांनाच आहे, ते म्हणजे ओबेसिटी किंवा वजन किंवा लठ्ठपणा. आपण पहिले हे ठरवलं पाहिजे की आपण खरंच ओबेस आहोत, म्हणजे आपण लठ्ठ आहोत की आपण ओव्हरवेट आहोत का आपण अंडरवेट आहोत. मग ते आपण कसं ठरवणार, तर त्याला एक परिमाण आहे, त्याला आम्ही म्हणतो बेसल मेटाबॉलिक इंडेक्स. आता बेसल मेटाबॉलिक इंडेक्स आपण कसा शोधायचा, तर त्याला एक फॉर्म्युला आहे, वजन इन किलोग्रॅम डिवायडेड बाय हाईट स्क्वेअर इन मीटर. तर जर तो BMI 18च्या खाली असेल तर त्याला आम्ही अंडरवेट म्हणतो, 18 ते 24 असेल तर त्याला आम्ही नॉर्मल वेट म्हणतो, जर 24 ते 30 असेल तर ते ओव्हरवेट झालं, आणि 30च्या वरती जर असेल तर त्याला एक्स्ट्रीम ओबेसिटी असं आम्ही म्हणतो. BMI हा एक आपला कॉमन पॅरामीटर आहे ज्याने आपण लठ्ठपणा मोजतो. पण दुसरा काय पॅरामीटर आहे, कमरेचा घेर, त्याला आम्ही म्हणतो वेस्ट सर्कम्फरन्स. सो या वेस्ट सर्कम्फरन्स जर बायकांमध्ये 80 सेंटीमीटरच्या वरती असेल तर त्याला आम्ही ओव्हरवेट म्हणतो, आणि 90 सेंटीमीटरच्या वर असेल तर त्याला एक्स्ट्रीम ओबेसिटी म्हणतो, आणि पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटरच्या वर असेल तर त्याला ओव्हरवेट, आणि 100च्या वर असेल तर त्याला एक्स्ट्रीम ओबेसिटी म्हणतो. तिसरं आहे आपलं की हाईट आणि वजन. हाईट जर 160 सेंटीमीटर असेल तर त्याचा शेवटचे 2 डिजिट म्हणजे 60 किलो हे आपलं वजन असलं पाहिजे. आता आपण बघूया की वजन वाढायची काय कारणं आहेत, का बरं आपलं वजन वाढतं. तर शरीराच्या आत आपण किती अन्न घेतो आणि आपलं शरीर त्याचा किती खर्च करतो, ह्याच्यावरती आपलं ठरतं की आपलं वजन का वाढतंय. आपण कुठलंही फूड अति प्रमाणात खातो किंवा त्याचं प्रमाणात खात नाही, किती वेळेलाही खातो. आणि जर समजा एखाद्याला लाडू आवडत असेल आणि घरी लाडू बनवून ठेवलेले आहेत तर तो एका लाडूवरती सॅटिस्फाय होत नाही, त्याला कधी 2, 3, 4 हे पण खावंसं वाटतं. सो प्रमाण त्यांनी ठरवलं पाहिजे, त्याच्यानंतर ओबेसिटी होणार नाही. सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे एका जागी IT क्षेत्रातली मुलं आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जाणारी मुलं, वृद्ध लोक, तसं रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रिया, यांना खूप वेळ एका जागीच बसायला लागतं आणि त्यामुळे त्यांचं वजन हे वाढत जातं. सायकॉलॉजिकल कॉजेस, जर स्ट्रेस आला म्हणजे एक टार्गेट अचीव करायचं आहे. माझ्याकडे क्लिनिकमध्ये बरेचसे MR येतात, बरेचसे पेशंट येतात, त्यांना स्ट्रेस असतो. त्यांना मी प्रश्न विचारला की हे स्ट्रेस कशामुळे आहे, तर ते सांगतात की आम्हाला एक टार्गेट दिलेलं आहे आणि ते अचीव करायचं आहे, आणि त्यासाठी ते एका जागी बसून खूप वेळ बसतात आणि खातात सुद्धा, आणि त्यामुळे त्यांना पोटावरचा घेर वाढतो. दुसरं, एन्झायटीमध्ये पेशंट खूप कमी खातो आणि बारीक बारीक होत जातो, पण डिप्रेशनमध्ये पेशंट खूप खातो. आता आपण हे बघूया की आपल्याला लठ्ठपणामुळे काय काय रोग होऊ शकतात. तर आपल्याला हायपरटेन्शन होऊ शकतं, म्हणजे उच्च रक्तदाब, संधिवात, अर्थरायटिस, मधुमेह, डायबिटीस. हॉर्मोनमध्ये बदल झाल्यामुळे, रजोनिवृत्तीच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये हॉर्मोनमध्ये बदल झाल्यामुळे सडनली त्यांचं वजन वाढतं. झोपेचा आजार म्हणजे त्याला मी स्लीप एपनिया म्हणतो. प्रतिकारशक्ती आपली कमी होणं, किडनी डिसीजेस होणं, इनफर्टिलिटी होणं, आणि आता कॅन्सरवरती नवा रिसर्च आहे की बऱ्याचशा पेशंटना वजन वाढल्यामुळे कॅन्सरच्या सेल्स जास्त प्रमाणात वाढतात आणि कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढतात. या सर्व आजारांना जर आपल्याला दूर ठेवायचं असेल तर आपल्याला संतुलित आहार घेणं हे गरजेचं आहे. आता आपण हे बघूया की आपल्या शरीरामधले 2 कुठले हॉर्मोन्स आहेत की जे आपलं भूक कंट्रोल करतात. तर त्याला एका हॉर्मोनला म्हणतो आम्ही ग्रेलिन. हा ग्रेलिन हॉर्मोन आहे, हा हंगर हॉर्मोन आहे. हा ग्रेलिन हॉर्मोन, याचं रिलेशन डायरेक्ट ब्रेनशी आहे. म्हणजे आपल्याला काय होतं, भूक लागते तेव्हा हा ग्रेलिन नावाचा हॉर्मोन आपल्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणात तयार होतो, आणि मग तो ब्रेनला एक सिग्नल देतो की मला भूक लागली आहे. मग ब्रेन आपल्या बॉडीला सिग्नल देतं की भूक लागली आहे, आता तुला काहीतरी खायचं आहे. तर असं करत आपण खातो आणि मग ग्रेलिनचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये कमी होतं. आता हा ग्रेलिन कुठे सिक्रीट होतो, कुठे तयार होतो, तर हा फंडस ऑफ द स्टमक म्हणजे जठराच्या वरच्या भागात तयार होतो. आणि तुम्ही हे बघितलंच असेल की स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमी ही नवीन एक थेरपी आलेली आहे. ज्यांचा BMI 30 आणि 40च्या वर आहे अशा लोकांना ही स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमीमध्ये जठराचा वरचा भाग कापला जातो, आणि त्यामुळे त्याला ग्रेलिन हॉर्मोन कमी प्रमाणात
सिक्रीट होतं, भूक कमी लागते. दुसरं, ओबेस लोकांमध्ये हा ग्रेलिनचं प्रमाण कमी असतं आणि हे ग्रेलिन हॉर्मोन याला स्टेबल जर ठेवायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, जंक फूडला बाजूला केलं पाहिजे, वेट कंट्रोल करायला पाहिजे, क्रॅश डाएट जास्त करून उपयोग नाही, कमी वजन किंवा जास्त वजन करून उपयोग नाही, आणि आपल्याला 3 ते 4 लिटर पाणी पिलं पाहिजे, शांत 8 तास झोप घेतली पाहिजे. दुसरा हॉर्मोन आहे लेप्टिन, त्याला आम्ही संतुष्ट होणारा हॉर्मोन म्हणतो. म्हणजे शरीरातला ह्या फॅट सेल्स किंवा या ॲडिपोज टिश्यूज असतात त्याच्यातून हा सिक्रीट होत असतो आणि तो एक ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस नावाची एरिया असते, त्याला तो सांगतो की मी जेवलं आहे, आता मी संतुष्ट झालो आहे, आता थांब. मग ब्रेन आपल्या शरीराला सांगतं की आता पोट भरलं आहे, म्हणून आपण नॉर्मल व्यक्ती ज्या असतात त्या काही स्टेजनंतर जास्त जेवू शकत नाहीत आणि ओबेस पेशंटमध्ये काय होतं, या फॅटच्या सेल्स जास्त प्रमाणात तयार होतात आणि हा लेप्टिन त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात तयार होतो आणि तो ब्रेनला स्टिम्युलेट करत राहतो सारखा. पण ब्रेन त्या सारखं स्टिम्युलेट केल्यामुळे त्याचे कनेक्शन्स बंद करतो. फॉर एक्झाम्पल, जर कोणी मला एकदा फोन केला तर तो मी घेईन, पण जर मला 100 वेळेला कोणी फोन केला तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष करीन किंवा स्पॅमवर टाकीन किंवा त्याला डिलीट करेन. सो तसंच एक्झॅक्टली ब्रेनचं होतं. ब्रेन त्या सारख्या सिग्नल्सला शटडाऊन करतं आणि त्यामुळे ओबेस पेशंटमध्ये ते पेशंट सतत सिग्नल देत राहतात आणि खात राहतात. तर आपल्याला मित्रमैत्रिणींनो, जर हे लठ्ठपणा कमी करायचा असेल तर आपल्याला वजन एक तर संतुलित ठेवायलाच लागेल. लठ्ठपणावरती कंट्रोल करण्यासाठी आपल्याला 8 तास शांत झोप घेतली पाहिजे, पाणी पिलं पाहिजे, एक्सरसाइज केलं पाहिजे आणि मी तुमच्यासाठी लठ्ठपणावर असे 5 एपिसोड्स घेऊन येणार आहे आणि पुढच्या एपिसोड्समध्ये आपण हे बघूया की डाएट कसं केलं पाहिजे आणि पोटावरची चरबी आपण कशी कमी करू शकतो, या विषयावर मी बोलणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू सो मच.